सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितनं पाठिंबा जाहीर केला। ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगेंनी आपला पाठिंबा हा वंचितनं काढलेला आहे। विशाल पाटील अपक्ष उभं राहण्याचा विचार करत असताना त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्यात भेट घेतली होती। त्यावेळी पाठिंब्यासंदर्भात बोलणी झाली होती। विशाल पाटील अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा जाहीर करू असं विधान याआधी प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, एकीकडे पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडे पाठिंबा काढल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमक्या घडामोडी घडतायत वंचितच्या गोटात? दीपक, या अगोदर जर का बघायचं तर ओबीसी बहुजन पार्टीचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश शेंडगे हे जर का उभे राहिले तर वंचित त्यांना पाठिंबा देईल असं जाहीर करण्यात आलं होतं वंचितकडनं। मात्र आता जर का बघायचं तर अपक्ष उभे असलेल्या विशाल पाटील यांना वंचितनं पाठिंबा दिला आहे। त्यामुळे प्रकाश शेंडगे यांचा जो पाठिंबा देण्यात आलेला होता वंचितकडनं तो आता काढल्याचं हे स्पष्ट होत आहे। विशाल पाटील जर उभे राहिले तर त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर करू असं देखील वंचितकडनं सांगण्यात आलेलं होतं। अकोल्यात जात प्रतीक पाटील जे विशाल पाटील यांचे बंधू आहेत त्यांनी भेट घेतलेली होती। त्यानंतर कुठंतरी प्रकाश शेंडगे हे देखील उभे असल्यानं वंचितकडनं त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी प्रतीक पाटील यांना देखील पाठवलेलं होतं। त्यावेळी प्रतीक पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्यासोबत चर्चा देखील केलेली होती, मात्र कुठे देखील एकूण मार्ग निघाला नाही। त्यामुळे जो दुसरा टप्पा झाला त्यातनं अकोल्यातनं पाठिंबा जो आहे तो प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडनं प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी हालचाल आपल्याला होताना पाहायला मिळालेली नाही दुसऱ्या टप्प्यानंतर। दुसऱ्या टप्प्यानंतर आता पाठिंबा जो आहे तो काढल्याचं स्पष्ट होत आहे आणि तशा प्रकारचं वंचितकडनं जाहीर देखील करण्यात आलेलं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।